तर त्यामुळे आजचा विषय आहे ज्ञानमय कोश. याची आपण सगळ्यात काय आतुरतेने वाट बघतो ना. बुद्धीचा विकास झाला पाहिजे, पोरं जन्मतःच बुद्धिमान झाली पाहिजे वगैरे वगैरे. बुद्धिमान होतील पण त्यासाठी जे करावं लागेल ते पहिलं केलं पाहिजे. स्वातंत्र्य, मोकळी, मदत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश. मनोमय कोशाचा परिणाम प्रभाव हा पहिल्या 2 कोशावर पण आहे, तेवढाच पुढच्या 2 कोशावर, ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. या दोन्ही कोशावर जर ठरवलं तर, हे जर मन काय द्वंद्व संपलं, विकार संपले, आसक्ती संपली, अनासक्ती वाढली, चंचलता कमी झाली, मन शांत झालं, तो एकाग्रता वाढेल. आणि या सगळ्यातनं एकाग्र झाल्यामुळे काय होईल? योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, भलं काय, बुरं काय, म्हणजेच काय हेतू काम करायला लागेल. सगळ्यात आपलं दुर्दैव काय माहितीये का? आपण मुलांसाठी भरपूर खर्च करतो. म्हणजे सगळे आई बाबा म्हणतात आम्ही जे काही करतो ते कुणासाठी? मुलांसाठी. काय करतो? त्यांच्या भाषेत किंवा तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर हाडाची काळ आणि रक्ताचं पाणी करतो, बरोबर असं म्हणतात. पण बघा, गुलामासाठी जो काही तुम्ही खर्च करता ना तो इथून खाली करतो. बघा किती छिद्र असतात, साधारण छिद्र किती, काय काय लटकवायचं ते, किती किमती असतं ते, एकेकाची किंमत किती असते बघा. इथपासून इथं काय आणि काय, इकडं काय, इकडं काय, इकडं काय, हे काय सगळं चाललेलं असतं ते इथून खाली असतं. म्हणजे बघा ना वरचा भाग, त्याच्यावर किती खर्च होतो. जास्तीत जास्त काय सकाळ उठल्यानंतर बदामणी भिजवलेले आणि काय एकदम पण तिसरा इथून जाते वर जाते. आता काय परिणाम पण दिसतोय का? म्हणून आपण सगळ्यात पहिल्याच्या करतो मुलांच्या बुद्धीचा, पण त्यांच्या ह्या पहिल्या 3 गोष्टी आहेत त्याचा विचार कोण आहे का? सांगा मुलांची शारीरिक अवस्था काय? बसतात तुम्ही 5 दिवस, मुलं दररोज इथे येऊन खेळतात, त्या प्रत्येकाचे प्रकार काय आहेत ते शारीरिक विकासाचे, ठीक आहे, प्राणिक विकासाचे पण सगळे. आता जे आता आपण 3 कोश बघतो त्या 3 कोशांची मुलांची स्थिती काय आहे. आणि आपण काय म्हणतो हे आम्हाला माहिती नाही. काय झालं पाहिजे? मुलांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांचं ज्ञान वाढवलं पाहिजे. 10वीच्या मुलाला विचार शिकायचं का? काय म्हणतात? जसं आपलं केदार सरांनी सांगितलं गेली 75 वर्ष काय शिकायचं कशासाठी? चांगल्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून 10वीची मुलं सांगतात. मी माझ्या त्या सत्रामध्ये कोणाही शिक्षणाला थांबू देत नाही. मी आणि मुलं, जसं आता मी आणि तुम्ही आहे, आपल्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कुठला होता? अडचण कुठला होता? हे टेबल का बाजूला केलं मी? आपला थेट संवाद झाला पाहिजे म्हणून. मी एकदाही याच्या बाबत बोललो का? नाही बोललो का? मी तिथून बोललो का? नाही बोललो का? नाही बोललो. मगाशी मी सूचना दिल्या, कुठून दिल्या? इथून दिल्या. आपल्यामध्ये दुसरं अडथळा नको, हे मानसशास्त्रीय कारण आहे. मुलं आणि आपण थेट बोललं पाहिजे. जी मंडळी टेबल समोर ठेवून बोलतात ना गडबड्या, त्यांचा थेट संवाद होऊ शकत, या हृदयाचं त्या हृदय जाऊ शकत, मानसशास्त्रीय अडथळे. म्हणून त्या माझ्या सत्रामध्ये मुलं आणि मी बस शिक्षकांना सांगतो तुमची सगळ्यात महत्वाची कामं ती करा, ती मुलांशी बोल. आणि मग मुलं किती मोकळेपणाने बोलतात. का शिकायचं? प्रत्येक मुलं काहीतरी सांगतात, कारण त्याने प्रत्येकाने ठरवलंय ना का शिकायचं ते. तुम्ही लाभ ठरवलं असेल ते, पण त्यांना काय शिकायचंय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्या मुलांमध्ये किती मुलांना असं वाटतं की
आपण काय शिकतो तो संस्कार किंवा काय, ठीक आहे ना? का शिकायचं? पहिलं उत्तर हे चांगल्या पगाराचे लोक, मग लाभ लौकिक घर, मोठं घर, बंगला, गाड्या वगैरे असं सगळं सांगतो. मला अपेक्षा असते मुलांनी पहिलं उत्तर दिलं पाहिजे. काय तुम्हाला काय वाटतं? काय शिकायचं याचं शाळेत मिळणार मुलांकडून पहिलं उत्तर काय असलं पाहिजे? ज्ञान मिळवणं. आम्ही शिकतो, आम्हाला ज्ञान मिळालं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, दुर्दैवाने हे उत्तर गेल्या 10 वर्षात मला कुठल्याही शाळेतल्या मुलांकडून मिळत नाही. मिळालं तर अपवादात्मक अभावाने हे उत्तर. त्याच्या पुढे गाडी फार अशी जातच नाही. मला एका शाळेत एका मुलीने उत्तर दिलं, ते मला चांगलं माणूस व्हायचंय म्हणून. आता म्हणजे काय चांगलं माणूस म्हणजे काय? आता सरांनी म्हटलं गेली 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि शिक्षणात कोण घडणं अपेक्षित आहे आणि काय घडताय? हे डॉक्टर करताय, प्रशासकीय अधिकारी पण त्यांना मिळत आहे, पण ते माणूस म्हणून त्यांची काय स्थिती आहे का? माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करू शकेल का? याचं उत्तर नाही. पुण्यातलं उदाहरण नाही देत, ते आहे पुण्याचं उदाहरण, पण मी देतो उदाहरण. ते बीड जिल्ह्यात परळी नावाचं गाव आहे. तिथे एक दाम्पत्य डॉक्टर सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे, सर्जन दोघे, भरपूर पैसे कमावतात, बंगला, गाड्या भरपूर. पण त्या निवास कुठे आहे माहितीये त्यांचा? जेलमध्ये 10/10. त्याच्यासाठी डॉक्टरचं काम काय? डॉक्टरचं काम जो माणूस मरण पंथाला लागलाय त्याला तिथून बाहेर काढणं आणि चांगलं जगणं मिळवण्यासाठी आपल्या ज्ञान कौशल्याचा बुद्धीचा उपयोग करणं. त्यांनी काय केलं माहितीये? मनुष्य वंश नाहीसा करण्याचे आपल्या कौशल्याचा उपयोग केला, जास्त पैसे कमवले. स्त्री भ्रूण हत्या. आता मला सांगा, याला माणूस म्हणायचं का? त्या पनवेलचा तहसीलदार नाही का सगळ्यांना मुंबईकडे जाताना वाटत का? तहसीलदार 7 कोटी रुपये घरात, 7 कोटी जेलमध्ये. 2 वर्षांनी त्याच कार्यालयामध्ये काय तहसीलदार, नायब तहसीलदार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शरीर सौष्ठवपटू सुहास खामकर नाव सांगतो, 60,000 रुपयाची लाच घेतली. काय करायचं यांचं? याला शरीर संस्थापटू भारताचं प्रतिनिधित्व करणार म्हणू शकतो का आपण? देशाचं नाव मोठं केलं, काय केलं सांग? प्रशासकीय मुंबई हे पोलीस जगात क्रमांक 2 आहे बरं का? क्रमांक 2. क्रमांक 1 कुठलं? स्कॉटलंड आहे. क्रमांक 2 पोलीस दल मुंबई. या क्रमांक 2च्या पोलीस दलाचे क्रमांक 1चे अधिकारी आत्ता रुग्णात आहे. परमवीर सिंग आठवत आहे ना? पांडे आठवत नाव. पोलिसांचं काम काय? समाजकंटकांपासून समाजाचं रक्षण करायचं. समाजकंटक राहिले बाजूला, यांच्यापासून समाजाचं रक्षण व्हावं म्हणून त्यांना तुरुंगात ठेवलेले आहेत. काय करायचं? शिक्षण शिकलेले नाहीये. आज देशातला काय सगळ्यात काय पैसा लुबाडून देशाबाहेर पलायन करणारी माणसं ही शेतकरी आहे. अशिक्षित कोण आहे? लक्षात घ्या. त्यामुळे शिकायचं कशासाठी? ज्ञान मिळवणं म्हणजे काय?
माणूस घडणं म्हणजे काय, यासाठी शिक्षण आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर मग जे आता चाललेलं आहे त्यांना आपण काय घडवतोय, माणसं घडवतोय, बिघडवतोय, घडवतोय की बिघडवतोय, ते जर पद्धतीने करायचं असेल तर सुरुवात आहे तुझं अन्नमय कोश, प्राणमय कोश. मनावर ताबा नाही हो त्यांच्या, बुद्धी सांगते हे चुकीचं आहे म्हणजे नाही नाही असं कसं, हेच कर. मनाचा शरीरावरही परिणाम आहे आणि पुढच्या दोन कोशावर बुद्धीवर पण आहे आणि त्यामुळेच जे काही चांगलं घडणार असेल त्याचा मुलांना म्हणून जेव्हा असं तेव्हा बुद्धीचा वापर जर म्हणतो ना तारतम्याने विचार करा, हे काय मनाने विचार करू नका, बुद्धीने विचार. आपल्याला बुद्धी सांगत असते काय, बुद्धी सांगत असते पोट भरले आता, शरीर पण सांगत असते नको आता माझ्यावर अत्याचार. आपण म्हणतो जाऊ जरा दोन जिल्हे असते, ओके काय होते दोन जिल्हा, कोण सांगतं, मन सांगतं. म्हणून असं जे मन आहे ताकद भरपूर आहे त्याची, ते जास्त प्रभाव आहे, तिथंच तर गडबड आहे. आता आपण सगळेजण एक अन्नमय कोशात जगतोय किंवा मनोमय कोशात. विज्ञानमय कोशामध्ये फार कमी लोक आणि फार कमी वेळ कायम विज्ञानमय कोशात वावरणं म्हणजे काय, हे सगळं या सगळ्यांना बाहेर पडतं म्हणजे विज्ञानमय कोश. 99.99% मिळणं म्हणजे विज्ञानमय कोश नाही, हे लक्षात घ्या. तो त्याचा एक पार्ट आहे, पार्सल छोटासा भाग आहे, ठीक आहे. तर म्हणून पुन्हा सांगतो, योग्य काय अयोग्य काय ठरवता येणं, चांगलं काय वाईट काय ठरवता येणं, विवेक अविवेक ठरवता येणं. आपण म्हणतो ना माझी मती कुठे गेली होती कुणाच ठाऊक, असं जे म्हणतो त्याचं मूळ ठीक आहे. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती असं जे म्हणतो म्हणजे काय, तर बुद्धी काम करत नव्हती, मनाचा प्रभाव जे काय आपण. तर म्हणून निरक्षीर विवेक असा शब्द ऐकलाय का, काय अर्थ काय त्याचा, निरक्षीर विवेक. निर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. कुठला पक्षी करतो हा विवेक कुणाकडे आहे, उसाकडे. त्याला जर पाणी आणि दूध एकत्र करून दिलं तर फक्त दूध पितो, पाणी पीत नाही. त्याला कळतं हे दूध आहे आणि हे पाणी. असा त्यासाठी जी स्थिरता लागते, एकाग्रता लागते, ती कशामुळे येते, बुद्धीचा विकास झाला तर. आता बुद्धी भ्रष्ट झाली तर काय विकासाचं काय करायचं, बुद्धीच भ्रष्ट झाली ना लोकांची, म्हणून गडबड झाली. म्हणून झालं काय पाहिजे, बुद्धीचा विकास व्हायचा असेल तर मुळात बुद्धी नावाचं जे काय आहे तर ते आता जे आपण बघतोय वेगवेगळ्या पंचमहाभूतांच्या आधाराने 12 व्यवस्थांमधून आपल्या समोर जे जे काही करतायत, ते जे अनुभव घेत आहेत त्या अनुभवाचं काय करायचं, ग्रहण करायचं. अनुभवणं म्हणजे काय, ग्रहण करणं. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांच्या माध्यमातून जे अनुभव मिळतात ते घेणं, ग्रहण करणं पहिले विशेष. दुसरं काय आहे, जे घेतलंय ते साठवणं, संग्रहित करणं, धारण करणं, ठीक आहे. तिसरं आहे जे धारण केलंय ते योग्य वेळी स्मरण करणं, योग्य वेळी स्मरण करणं. पुढचा भाग आहे
बुद्धीचा विकास म्हणजे कल्पना येणं, कल्पना करणं, तर्क करणं, अनुमान करणं, कविता सृजन करणं, जे काही समोर ठेवलेलं आहे त्याचं विश्लेषण करता येणं, संश्लेषण करता येणं. काय काय लिहिलं? ग्रहण करणं, धारण करणं, स्मरण करणं, कल्पनाशक्ती, तर्क, अनुमान, अंदाज, विश्लेषण, संश्लेषण. बरोबर आहे? हे असं सगळं जे आहे, असं जेव्हा मुलांना करायला काय जेव्हा करतील किंवा त्यांना जमेल तेव्हा समजायचं की मुलांचा बुद्धीचा विकास होतो आहे, बुद्धीचा विकास होतो आहे. ग्रहण करणं म्हणजे काय बघितलं आपण, कसं ग्रहण करतात मुलं? ग्रहण करतात कसं? आता काय बघतोय प्रत्यक्ष अनुभव. हाच वापरला, हाय आहे अनुभव. कधीपर्यंत? शेवटच्या श्वासापर्यंत हा अनुभव त्यांच्या आयुष्यात आहे. आता पुन्हा जेव्हा बघतील तेव्हा काय होईल? आठवण येईल ना, आग आहे. ठीक आहे. तर त्यामुळे सर्व ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या माध्यमातून ग्रहण करणं. आता काय चाललंय? आता मुलं अभ्यास करतात म्हणजे काय करतात? धोका आणि होका. मार्च ते एप्रिल होका आणि एप्रिल महिन्यात 3 तासात होकारी झाल्यानंतर कसं करून गेलंय, हलकं हलकं वाटतं. परीक्षा झाल्यानंतर मुलं कसं वाटतं बघा, हलकं हलकं वाटतं. कारण धोका आणि होका. त्याला जर म्हटलं की सांगा आता मागचं धडा क्रमांक 5 सांगू शकतात का? नाही सांगू. त्याचं कारण मुळात आकलन झालेलं नाही. ग्रहण करण्याची पद्धती तीच आहे, चुकीची. काही अनुभव आहे का? नाही अनुभव आहे. मग कसं काय ग्रहण कसं करणार, धारण कसं करणार आणि मग स्मरण कसं करणार? म्हणून ग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे पुढच्या काळात मुलांना ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे तशी अपेक्षित नाहीये का? प्राथमिक शिक्षक लक्ष ठेवा. पुढच्या काळामध्ये वर्गामध्ये तुम्ही गेल्यानंतर वर्गात जो काही वेळ आहे 35 मिनिटं 40 मिनिटं असतील, त्या 35 मिनिटाचा 70% वेळ मुलांना अनुभव द्यायचा आहे. 70% वेळ अनुभव द्यायचा आहे. तो अनुभव देण्यासाठी जे क्रियाकलाप कराल, ऍक्टिव्हिटी कराल, त्यासाठी 20% वेळ ऍक्टिव्हिटीसाठी. त्याला 90% वेळ गेला का? आणि 10% वेळ हा फक्त तोंडाची बडबड आहे, जे आता 100% आहे. वर्गा आहे ना, 100% गडबडीत आहे. येऊ घातलेल्या राष्ट्रीय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये हे सांगितलेलं आहे. 70% वेळ अनुभव देणं ग्रहण करण्यासाठी, 20% वेळ ज्या ऍक्टिव्हिटी करावी लागतील त्यासाठी. आणि मुलांना शंका आली, काही सुचलं, सांगायचं आहे, विचारायचं आहे, त्यासाठी जे आपल्याला बोलावं लागेल तेवढंच फक्त आपल्याला पुढच्या काळात बोलायचं आहे. आलं लक्षात? पहिला मुद्दा ग्रहण करणं म्हणजे काय. दुसरा मुद्दा आहे धारण करणं. जे काही ग्रहण केलेलं आहे ते धारण करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करावे लागतील. आठवावं लागेल, तुला बघावं लागेल, वाचावं लागेल, असं काहीतरी करावं लागेल. त्या मुद्द्यावर मी येते पुढे. धारण करणं म्हणजे काय किंवा आकलन होणं म्हणजे काय. तिसरा मुद्दा आहे जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा ते स्मरण झालं पाहिजे. जसं की आता काय करतो आपण, भरपूर होमवर्क करतो आणि परीक्षेच्या तिथे गेल्यानंतर काय होतं, प्रश्नपत्रिका हातात येते,
आपण घेतो प्रश्नपत्रिका आता, वा पहिला प्रश्न सोपा आहे, छान, दुसरा बरं, तिसरा अरे बापरे, आला पोटात गोळा. पोटात गोळा आला त्यामुळे जे पहिले दोन येत होते तेही गेले, सगळं विसरायला झालं. आता 10वीच्या मुलांची जी स्थिती आहे ती पुन्हा तिकडे येतोय. 10वीची मुलं परीक्षेच्या अगोदर त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण किती आहे ना? 2 वर्षापूर्वी कल्याणमध्ये एका रात्री संध्याकाळी म्हणताय रात्री 9:15 मी चाललो होतो एका भागातून आणि लक्षात आलं की पलीकडच्या गल्लीत आमची एक डॉक्टर पुतणी तिचं क्लिनिक आहे. बऱ्याच गेलो नव्हतो म्हणून मी मोटरसायकल वळवली आणि तिच्या त्या इमारतीच्या बाहेर गाडी उभी करतोय. त्यात लक्षात आलं एक आई आणि तिच्या मागून 15-16 वर्षाची मुलगी त्या आतमध्ये शिरल्या क्लिनिक. मी बाहेर थांबतो आणि त्या दोघी आत गेल्या, पण त्यांचा संवाद ऐकायला येतो. ती आई म्हणत होती, डॉक्टर ही पोरगी उद्या तिची परीक्षा आहे 10वीची आणि आज आजारी पडली. डॉक्टर बाईंनी तिला काय जे काय सांगायचं असेल, औषध द्यायची असते ती दिली आणि दोघी निघून गेलो. पण मी आत गेलो बसलो आणि आमची ती म्हणाली, काका आज संध्याकाळी 7 ते या वेळेपर्यंत तुमच्या समोर किती मुलं आली असतील आजारी पडून 10वीची 2 तासात. ही 4थी केस आहे. 4 10वीची त्या परीक्षा आहे आणि आज आजारी पडली. तिच्या कमिटीत मध्ये येणारी 4थी मुलगी आहे 2 तासात. त्याचा अर्थ बघा काय स्थिती. आता 10वीची मुलं जो काय अभ्यास करताय, ज्या पद्धतीने अभ्यास करताय आणि परीक्षा देताय, या सगळ्यामध्ये त्यांची शारीरिक अवस्था काय आहे याचं एक उदाहरण. आजच्या घडीला 10वीची मुलं अंथरुणात पडल्यानंतर त्यांना 10 मिनिटाच्या आत झोप लागते का? नाही लागत. झोप लागल्यानंतर, झोप लागल्यापासून तुम्ही सकाळी उठवेपर्यंत 10वीच्या मुलांना उठवलं जातं ना, तिथे आपण उठतात, आपण नाही उठत, ती उठवावं लागतं. आई बाबा हात मारतात, कॉफी काय ते अशी प्रलोभ मध्ये कॉफी कॉफी करेल, कॉफीच्या मोहाने बोलून अभ्यास करतात का? जे काय असेल ते. झोप लागल्यापासून म्हणजे माझा अनुभव आहे, मुलं जे मला सांगतात की जर आम्ही अंतरुणावर पडतो 10-10:30 वाजता, पण अर्धा तास, तास, 1.5 तास, 2 तास झोपच लागत. अभ्यास करायला बसले की डुलकी येते, पण अंतरुणावर गेल्यानंतर काय तळमळत असतात झोपेसाठी. आपण जेव्हा केव्हा झोप लागते तेव्हापासून कुठेपर्यंत परीक्षेचं, अभ्यासाचं स्वप्न पडलं नाही असं एक म्हणजे एका मुलानंतर मला 12वीच्या मुलाने स्वप्न सांगितलं. तो म्हणाला मला स्वतः ते स्वप्न पडतं 2-4-8 दिवसात. तेच स्वप्न. काय स्वप्न असेल तर तो म्हणतो की मी धावतोय रस्त्याने धावतोय 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 आणि अचानक एक खड्डा येतो आणि मी त्या खड्ड्यात पडतो आणि मग मला जायला. तर लक्षात येतं की आपण धावत नाही, आपण घरात जावं अंतरुणातच. आता सांगा या स्वप्नाचा अर्थ काय? या स्वप्नाचा अर्थ असा आहे, तो धावतोय म्हणजे तो प्रयत्न करतोय, शाळेत अभ्यास करतोय, सकाळी लवकर उठून काय क्लासला जातोय, कॉलेज संपल्यानंतर क्लासला जातोय, मित्रांबरोबर अभ्यास करतोय, जे जे काही त्याला शक्य आहे ते सगळं करतोय म्हणजे धावतोय. पण काय निश्चिती नाही काय होईल, ती कोण मिळतील, खड्ड्यात पडून की काय म्हणजे कोण कमी मिळतील असं सतत वाटतंय, असं सतत भीती वाटते. आता मला सांगा या पार्श्वभूमीवर मुलांची एकूण 10वी झोप का उडाली त्याची? कसलं टेन्शन? मार्क्स आणि स्पर्धा असल्यामुळे आणि काय म्हणते
हे सगळे ताण आहे. पहिला ताण कुठला आहे माहितीये? हे मुलं सांगतात बरं का, माझ्या मनात नाही सांगत. मुलं म्हणतात आई बाबा सतत आमची शेजाऱ्यांच्या मुलांची, नातेवाईकांच्या मुलांची, मित्रमंडळीच्या मुलांची तुलना करतात. काय म्हणतात, बघ ते शेजाऱ्यांच्या मुलीला, बघ त्या आत्याच्या मुलाला, तो माझा मित्राचा मुलगा, तुझ्यासाठी आम्ही काय नाही करत, तू जे सांगितलंस सगळं आम्ही तुला दिलंय, आता तू आम्हाला अमुक एवढे मार्क्स मिळाले पाहिजे, तू मागितले सगळे दिलंय. पोरगं काय म्हणतं मनात मुलाला सांग, तुम्ही काय करा, पहिली ते 9वीचे मार्क्स बरोबर त्याची बेरीज करा, त्याला गुणिले भागिले 9, सरासरी येईल. पहिली ते 9वीचे गुण, ती तुमची ताकद आहे की नाही, सरासरी. आता पहिली ते 9वी ज्या पद्धतीने अभ्यास केला तसाच अभ्यास आपण 10वीला करणार असतो का? नाही, अधिक अभ्यास करणार ना. 8वी 9वीचं काय फारसं नसतं, मिळते ते मिळते. त्यामुळे 8वी 9वी पेक्षा 10वीचा अभ्यास जास्त करणार, तर मग 10वीला गुण कमी मिळतील की जास्त मिळतील? जास्त मिळतील. किती जास्त मिळतील? तुमचं काय म्हणणं आहे? 5 ते 10, 10 ते 15% जास्त मिळतील. 10 ते 15% जास्त मिळतील. ठीक आहे. पहिली तर मी किती मिळाले? 70 मिळालेत ना. तुम्ही ज्या पद्धतीने आता अभ्यास करताय तो 8वी पेक्षा जास्तच करताय, मग तुम्हाला किती मिळतील? 80-85% मिळतील. पण तुम्ही म्हणाल मला 95 मिळाले, तर मिळणार नाही. हे पहिलं स्वतःशी ठरवा. कोणाशी? माझ्याशी. आई बाबांनंतर लोक काय करायचं? तुम्ही जो अभ्यास करताय त्याने 10 ते 15% नक्की जास्त मिळतील. हे पहिलं स्वतःला सांगा, स्वतःला स्वीकारा. म्हणजे काय होईल? आई बाबांशी बोलता येईल की तुम्ही किती काही केलं. जे परवा मला असं झालं काय, माझ्या प्रयोगातली ती मुलगी आहे, शहरातली शाळा सोडून जिल्हा परिषद शाळेत पहिली बसून ती मुलगी शिकली, आणि परवा ती 10वीची परीक्षा झाल्यानंतर तिला 84% गुण मिळाले. कुठलाही क्लास वगैरे काही. वनवासी भागामध्ये खेड्यात बांधावर जाणारी शाळेत मुलगी 84% गुण मिळाले. तर तिच्या अपेक्षेप्रमाणे तिला कदाचित 90 अपेक्षित असते, 84 मिळाले. ठीक आहे. तर मला फोन आला तिचा, आई बाबा म्हणाले ती नाराज आहे. मग मी म्हटलं तिला फोन द्या. मग तिने फोन घेतला. मग मी तिला म्हटलं काय नाराज आहे का, कमी गुण मिळाले का? ती काही बोलली नाही. मग मी तिला म्हटलं असं का, आई बाबा दोघांना विचार, त्या दोघांचे गुण 10वीचे एकत्र केले तर एवढे होते का? हे वास्तव आहे. त्या आई बाबांचे सुद्धा गुण एवढे एकत्र केले तर नाही. आता या पार्श्वभूमीवर मी मुलांना सांगतो, 10वीला गेले म्हणून असं काय वेगळं केलेलं घडलंय? असं झालंय का की पहिली ते 9वीचा जो अभ्यास होता त्याच्यापेक्षा असा काहीतरी वेगळा अभ्यासक्रम मिळणार आहे गुरुग्रहावरचा, ज्याचा आता काय शिकलो त्याच्याशी काही संबंध नाही. हा, ते ग्रहावरच येतं. 10वी म्हणजे ग्रहावरच सगळं असतं, परग्रहावरच सगळे वावरत असतात. बघा आई वडील सुद्धा ते जमिनीवर नसतातच. ज्यांची मुलं 10वीला गेले, यावर्षी कुणाकुणाची गेले 10वीला मुलं, तर हात वर करा. आहे ही सगळी परग्रहावरची माणसं आहेत, या ग्रहावरची नाहीये. तुमच्यापैकी कुणी श्यामची मम्मी नावाचं नाटक बघितलंय का? बघितलंय ना, झी टीव्हीवर येतं. हा, ज्या आईला पोरगं भारत गेल्यामुळे सुट्टी होती, घरी राहायचं होतं मुलाचा अभ्यास घ्यायला, आणि बँक काय रजा देत नाही म्हणून ती काय करते, समोर ब्रँच बदली आणि तिथून लक्ष ठेवते नवऱ्यावर आणि पोरावर. ब्रँच मधून तुम्ही काय शाळेत रजा घेणार नाही ना? हा, तुम्ही आता सांगू शकतो आम्ही हा काय रजा घेतात ना? हा, मला माहिती आहे ना.